तर या घडीची आपण अत्यंत महत्त्वाची बातमी बघतोय। गावागावातून मराठा आंदोलक मुंबईकडे रवाना झालेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दुपारी बैठक होत असताना आता मनोज जरांगे पाटील मुंबईकडे रवाना झाले आहेत। अंतरवाली सराटीतून मनोज जरांगे पाटील हे आता मुंबईकडे रवाना झाल्याचे आपण बघतोय। तर आज बीड मध्ये जरांगे पाटील यांचा मुक्काम देखील असणार आहे। तर आपण इथे दृश्य बघतोय। लोकशाही मराठीच्या माध्यमातून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे मुंबईकडे रवाना झाले आहेत। त्यांच्यासोबत अनेक मराठा बांधव देखील उपस्थित आहेत। तर आजचा मुक्काम त्यांचा बीड मध्ये असणार असून आता त्या ठिकाणी अनेक ठिकाणी त्यांचा मुक्काम असला तरी त्या ठिकाणी जय्यत अशी तयारी केली जाते। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे सध्या मुंबईकडे रवाना झालेत। मराठा आंदोलकांसोबत ते देखील मुंबईकडे रवाना झाल्याचे आपण दृश्य बघतोय। तर मराठा बांधवांकडून जय्यत अशी तयारी करण्यात आली आहे। अन्नधान्यासह पाण्याची सोय असेल, तसेच ट्रक असतील, ट्रॅक्टर असतील, त्याची देखील तयारी करण्यात आली आहे। मोठ्या संख्येने मराठा बांधव अंतरवाली सराटीत दाखल झाल्याचं आपण बघतोय। लोकशाही मराठीच्या माध्यमातून तुम्ही बघताय मनोज जरांगे पाटील सध्या मुंबईकडे रवाना होत आहेत आणि त्यांच्यासोबत हजारो मराठा बांधव त्या ठिकाणी उपस्थित आहेत। तर ही थेट दृश्य अंतरवाली सराटी मधली तुम्ही लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकताय। 9 वाजता निघणार होते मनोज जरांगे पाटील, मात्र काही कारणास्तव मनोज जरांगे पाटील 11:15 अर्थातच थोड्याच वेळापूर्वी निघाले आहेत। मुंबईकडे ते रवाना झाले। त्यांच्यासोबत अनेक मराठा बांधव उपस्थित असल्याचं आपण बघतोय। तर मनोज जरांगे पाटील मुंबईकडे रवाना झाल्याचं आपण पाहतोय। ही थेट लाईव्ह दृश्य तुम्ही लोकशाही मराठीच्या माध्यमातून पाहू शकताय। मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटीमधून सध्या निघाले आहेत। तर आमरण उपोषण करतच जरांगे पाटील मुंबईकडे रवाना होत आहेत। जरांगे असो किंवा नसो, एकजूट तुटू देऊ नका असं आवाहन मनोज जरांगेंनी मराठा समाजातील सर्वांनाच केलं आहे। तर उपोषणामध्ये शरीर साथ देत नाहीये, पण लढाई टोकाची असल्याचं देखील जरांगे पाटील म्हणतात। तर आपण ही लाईव्ह दृश्य बघतोय। अंतरवाली सराटी मधली मनोज जरांगे पाटील सध्या मुंबईकडे रवाना झाले। त्यांच्यासोबत मोठ्या प्रमाणात मराठा समाज बांधव उपस्थित आहेत। तर आरक्षण मिळाल्याशिवाय माघार घेणार नाही असा पवित्राच आता जरांगे पाटील यांनी घेतल्याचं बघायला मिळतंय। शेवटच्या श्वासापर्यंत समाजासाठी लढणार असल्याचं जरांगेंनी म्हटलं। यावेळेस जरांगे भाऊक देखील झाल्याचे बघायला मिळाले होते। तर मुंबईकडे रवाना होण्याच्या आधीच जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली होती। यावेळेस मनोज जरांगे पाटील हे भाऊक झाल्याचे बघायला मिळाले होते। तर जरांगे पाटील सध्या अंतरवाली सराटीतून मुंबईकडे रवाना होत आहेत। आज त्यांचा बीड मध्ये मुक्काम असणार आहे। तर ज्या ठिकाणी मुक्काम असेल त्या ठिकाणी देखील जय्यत अशी तयारी करण्यात आली आहे। ते पुणे असेल, तसेच नवी मुंबई असेल, यासह बीड मध्ये देखील त्यांच्या मुक्कामाची सोय करण्यात आली आहे। तर ही लाईव्ह दृश्य आपण बघतोय। लोकशाही मराठीच्या माध्यमातून मनोज जरांगे पाटील हे मुंबईकडे रवाना झालेत। मोठी तयारी करण्यात आली असून शेकडो ट्रक्स असतील, ट्रॅक्टर हे तयार करण्यात आले आहेत। तर त्यासह आता अन्नधान्य देखील त्यांच्यासोबत घेऊन जाणार आहेत। तर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा देखील जरांगे पाटील यांच्यासोबत मोर्चामध्ये सहभागी असणार आहे। ही थेट लाईव्ह दृश्य तुम्ही बघताय लोकशाही मराठीच्या माध्यमातून। शिवाजी महाराजांचं दर्शन घेऊन या आता आंदोलनाला सुरुवात केलेली आपण या ठिकाणी पाहत असाल तर मनोज जरांगे पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेतलेलं आहे आणि आता हे या आंदोलनाला सुरुवात करतायत। मनोज जरांगे पाटील आता ज्या प्रकारे त्यांनी इशारा दिलेला होता की आम्ही अंतरवाली सराटी या ठिकाणावरून जे आहे ते निघणार आहे आणि आता दर्शन घेतल्याच्या नंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेसमोर या ठिकाणी मनोज जरांगे पाटील झुकल्याचं पाहायला मिळते। आणि हा जो क्षण आहे हा काहीसा वेगळा आहे, ऐतिहासिक क्षण आहे। कारण ज्या वेळेला मनोज जरांगे पाटील हे स्वतः आंदोलन करतात तर छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद जो असतो ते घेत असतात आणि त्याचा मनोज जरांगे पाटील जे आहेत आपण पाहता या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांसमोर नतमस्तक झालेले आहेत आणि नतमस्तक होऊन ते आता या आंदोलनामध्ये सहभागी होतात। आपण मनोज जरांगे पाटील यांच्याशी सुद्धा संवाद साधू शकतो, कारण आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात कारण त्यांची आंदोलनाची दिशा आहे। आपण या ठिकाणी पाहता की मनोज जरांगे पाटील हे आता नारळ फोडतायत आणि नारळ फोडून या आंदोलनाला सुरुवात करतायत। मनोज जरांगे पाटील यांनी ज्या प्रकारे आपण आता आंदोलन या ठिकाणी नारळ फोडणी आंदोलनाची सुरुवात झालेली आहे। मनोज जरांगे पाटील आता आंदोलनस्थळी जे आहे ते या ठिकाणी आलेल्या नागरिकांशी संवाद साधतात। आपण त्यांच्याशी संवाद साधूयात, आपण त्यांच्याशी बोलूयात। पाटील
याबद्दल काय सांगाल? तुम्ही आंदोलनाला सुरुवात केली नारळ फोडून? सुरू झालेली आहे, आपण पाहू नारळ शकता. फोडून सुरुवात केली तुम्ही आंदोलन? काय सांगाल? यात्रा सुरू झाली का? सुरू झाली काय ही यात्रेकडून काय समाजाला संदेश देणार तुम्ही? पुरा समाजाच्या लेकराच्या अंगावर गुलाल टाकल्याशिवाय आरक्षणाचा आता सुट्टी नाही, आता माघार नाही. आपण या ठिकाणी पाहता या आंदोलनाला सुरुवात झालेली आहे आणि मनोज जरांगे पाटील आता या ठिकाणाहून रवाना झालेले आहेत. सचिन बडे, लोकशाही मराठी, अंतरवाली सराटी. दृश्य आपण बघतोय. मनोज जरांगे पाटील सध्या मुंबईकडे रवाना झाले. मोठ्या संख्येने त्या ठिकाणी मराठा समाज बांधव त्या ठिकाणी उपस्थित असल्याचं आपण बघतोय. आमरण उपोषण करतच मुंबईकडे जाणार असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं आहे. तर जरांगे असो किंवा नसो, एकजूट तुटू देऊ नका असं आवाहन जरांगे पाटील यांनी मराठा समाज बांधवांना केलंय. तर शेवटच्या श्वासापर्यंत समाजासाठी लढणार असल्याचं जरांगे पाटलांनी सांगितलं आहे. सरकारच्या दारात मरण आलं तरी चालेल असं देखील जरांगे पाटील यांनी मुंबईकडे रवाना होण्याच्या आधी म्हटलं आहे. तर यावेळेस जरांगे पाटील बोलताना भाऊक देखील झाल्याचे बघायला मिळाले होते. आरक्षण मिळाल्याशिवाय आंदोलन थांबवायचं नाही असा पवित्रा जरांगे पाटलांकडून घेण्यात आलाय. आपण ही थेट दृश्य बघतोय. लोकशाही मराठीच्या माध्यमातून मोठ्या संख्येने त्या ठिकाणी मराठा समाज बांधव उपस्थित आहेत. मुंबईकडे आता ते कूच करतायत जरांगे पाटील. हे देखील सध्या मुंबईकडे रवाना झाल्याचे आपण बघतोय. मुंबईकडे निघण्याआधीच घेतलेल्या पत्रकार परिषदेत आरक्षणावर बोलताना जरांगे पाटील यांचे डोळे पाणावल्याचे बघायला मिळत होते. तर सरकारच्या दारात मरण आलं तरी चालेल असं जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं होतं. ही थेट दृश्य तुम्ही बघताय. लोकशाही मराठीच्या माध्यमातून मोठ्या संख्येने त्या ठिकाणी मराठा बांधव उपस्थित आहेत. अंतरवाली सराटीमध्ये सध्या मराठा समाज बांधव एकवटले आहेत आणि त्या ठिकाणी आता ते मुंबईकडे कूच करतायत. तर आजचा मुक्काम बीडमध्ये असणार आहे. तर अनेक ठिकाणी मुक्काम असून त्या प्रत्येक ठिकाणी जय्यत अशी तयारी करण्यात आली आहे. मराठा बांधवांकडून जय्यत अशी तयारी करण्यात आली आहे. या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी सुधाकर जाधव आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले जात आहेत. सुधाकर, मनोज जरांगे पाटील सध्या मुंबईकडे रवाना झाले आहेत. अधिकचे अपडेट काय आहेत? निश्चितच आपण जर पाहिलं तर मनोज जरांगे पाटील हे आपल्या मराठा समाजाच्या बांधवांसोबत जवळपास हजारो कार्यकर्ते या ठिकाणी जरांगे पाटला सोबत आहे आणि त्यांच्या सोबत काही महिला देखील आहेत. महिलांसमवेत मनोज जरांगे पाटील हे आंतरवली सराटी गावामधून आता मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. आंतरवली सराटी गावामधून त्यांची भव्य अशी मिरवणूक या ठिकाणी काढण्यात आली आहे आणि गावामधून जरांगे पाटलांचा जो या ठिकाणी रॅली आहे ते समोर निघालेली आहे. आता ते या ठिकाणी काही महिला देखील या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत. सर्व या ठिकाणी महिलांनी या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांचं ऑप्शन केलं आणि त्यानंतर या ठिकाणी आंतरवाली सराटी गावामधून मनोज जरांगे पाटलांचं गाजत वाजत या ठिकाणी मुंबईच्या दिशेने जरांगे पाटील हे सध्या तरी रवाना झालेले आहेत. आंतरवाली सराटी गाव जरांगे पाटलांना आता सोडलेलं आहे. आंतरवाली सराटी गावापासून अगदी एका किलोमीटरच्या अंतरावर सध्या तरी ही रॅली आलेली आहे. अगदीच सुधाकर, तू संपूर्ण या मोर्चावरती असाच लक्ष ठेवून राहा. प्रत्येक अपडेट तुझ्याकडून जाणून घेऊ. तुर्तास धन्यवाद तू दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.